तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. प्राजक्ता माळीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, त्या लोकांवर कारवाई करण्याचे फडणवीसांचे आश्वासन. रायगडावरील जगदीश्वर आणि वाडेश्वराचे मंदिर वेगवेगळे, इतिहास संशोधक राज मेमाणे यांचे संशोधन. मंत्री उदय सामंत यांनी घेतला क्रिकेटचा आनंद, केली तुफान फटकेबाजी. आणि रत्नागिरी जिल्हास्तरीय खुल्या तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन संपन्न, स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्याभरातून खेळाडू सहभागी. पाहुयात सविस्तर वृत्त. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली आणि निवेदन दिले. त्यांच्या सन्मानाला बाधा येईल असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासित केले. त्यांच्या विरोधात यूट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करत आहेत अशी तक्रार प्राजक्ता माळी यांनी केली. त्या सर्वांवर सुद्धा कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिले. शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे ठाणे महानगरपालिकेचे शिवसेनेचे पहिले महापौर माजी खासदार सतीश प्रधान यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबूतीसाठी मोठे योगदान दिले. सतीश प्रधान यांचा जन्म 29 ऑगस्ट 1940 रोजी झाला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू म्हणून प्रधान यांची ओळख होती. ठाण्यात शिवसेना वाढवण्यात सतीश प्रधान यांचा मोठा वाटा होता. ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान सतीश प्रधान यांनाच मिळाला होता. शिवाय ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर तेच झाले होते. राज्यसभेवर ते 2 वेळा निवडून गेले होते. त्यावेळी त्यांनी संसदेच्या विविध समित्यांवर काम केलं होतं. ठाण्याचे नगराध्यक्ष ते राज्यसभेचे खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. ठाण्याच्या जडणघडणीमध्ये प्रधान यांची महत्त्वाची भूमिका आहे. बाळासाहेबांचे विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील धार इथे झाला होता, पण त्यांची कर्मभूमी ही ठाणेच होती. ते संसदेत शिवसेनेचे गटनेते देखील होते. काही दिवसांपासून सतीश प्रधान यांची तब्येत खालावली होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालंय. सतीश प्रधान यांच्या पश्चात त्यांचा मुलगा कमलेश, सून डॉक्टर मानसी प्रधान, कन्या, जावई आणि 2 नाती असा त्यांचा परिवार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कोळंबे गावात उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आपल्या व्यस्त कार्यकाळातून वेळ काढत गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. गावातील खेळाडूंसोबत मैदानावर उतरून त्यांनी फलंदाजी करताना कौशल्याचं दर्शन घडवलंय. त्यांच्या फलंदाजीमुळे गावकऱ्यांमध्ये विशेष आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. या प्रसंगी मंत्री सामंत यांनी मुलांशी संवाद साधून खेळाच्या महत्त्वाबाबत चर्चा केली. त्यांनी मुलांना नियमित खेळण्यासाठी आणि त्यामधून आत्मविश्वास, संघभावना विकसित करण्यासाठी प्रोत्साहित केले. खेळामुळे केवळ शारीरिक स्वास्थ्यच नाही तर मानसिक आरोग्य देखील चांगलं राहतं असं देखील त्यांनी नमूद केलं. मुलांनी त्यांच्या या सहभागाचे कौतुक केले आणि भविष्यातील खेळाडूंना असेच प्रोत्साहित करत राहा अशी इच्छा व्यक्त केली. युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर आयोजित रत्नागिरी जिल्हास्तरीय खुल्या तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक सुदेश मयेकर आणि माजी नगरसेवक सुरेंद्र तथा भाऊ देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. जिल्हा क्रीडा संकुल, मारुती मंदिर, रत्नागिरी इथल्या बॅडमिंटन हॉलमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली आहे. संपूर्ण जिल्हाभरातून सुमारे 600 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असून स्पेशल कॅटेगरी, सब ज्युनियर कॅटेगरी, कॅडेट ज्युनियर, सीनियर अशा विविध गटात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. 28, 29, 30 अशा 3 दिवसीय या स्पर्धेला उद्योगमंत्री उदय सामंत तसेच नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांच्या
शुभेच्छा देखील लाभल्या। यावेळी व्यासपीठावर ॲडव्होकेट लवलेकर, राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष आणि जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश करा आदी उपस्थित होते। याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट परीक्षा उत्तीर्ण खेळाडूंना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले। रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातील वाडेगाव येथे रायगड जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी कुस्ती स्पर्धेला प्रारंभ झाला। रायगड जिल्ह्यातील पुरुष आणि महिला कुस्तीपटू या स्पर्धेत सहभागी झालेत। या स्पर्धेतून रायगडचे पुरुष आणि महिला कुस्ती संघ निवडले जाणार आहेत। हे रायगडचे कुस्ती संघ महाराष्ट्र राज्य निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत सहभागी होते। रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ, अलिबाग तालुका कुस्तीगीर संस्था आणि हनुमान तालीम संघ वाडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार सुनील तटकरे कुस्ती प्रशिक्षण केंद्र वाडेगाव येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। सब ज्युनियर मुले, सब ज्युनियर मुली, खुला गट पुरुष, गादी आणि माती, महिला खुला गट, पुरुष खुला गट, ग्रीको रोमन, बालगट मुले, बालगट मुली अशा गटांमध्ये ही स्पर्धा खेळवली जात आहे। वाडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका पवार, माजी सरपंच सीताराम भगत, मधुकर भगत, सरिता भगत यांच्या उपस्थितीत रविवारी या स्पर्धेचं उद्घाटन झालं। रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष जयेंद्र भगत, सरचिटणीस मारुती आडकर, कार्याध्यक्ष सुभाष घासे, उपाध्यक्ष भगवान धुळे, तांत्रिक चिटणीस राजाराम कुंभार, सहतांत्रिक चिटणीस प्रमोद भगत आदी उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील दहिवली येथील जय हनुमान मित्रमंडळाच्या वतीनं अष्टक्रोशी प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली। या स्पर्धेत किंजळेतर्फे नातू, शिंगरी, मांडवे, रसाळगड, मौजे, जैतापूर, तळे अंतर्गत ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या हस्ते पार पडला। या क्रिकेट स्पर्धेत प्रथम पारितोषिक गोल्डन 11 वाडी जैतापूर या संघाने पटकावला, तर फायटर दहिवलीकर हा संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला। या प्रसंगी खेड पंचायत समिती माजी सभापती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख विजयराव जाधव, बहणे विभाग प्रमुख अंकुश कदम, युवा सेना जिल्हा सचिव राकेश सागवेकर, किंजळे ग्रामपंचायतचे माजी सरपंच सचिव ज्ञानदेव निकम तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवा सैनिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात आयोजित केल्या जाणाऱ्या आई कोंबडपाडा वासिनी प्रीमियर लीग 2024 डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष गुरुनाथ मांजरेकर, उद्योजक सचिन शिगवण यांच्या हस्ते करण्यात आले। माजी नगरसेवक प्रकाश शिंगरूत, मंगेश नाईक, रवींद्र बांधणकर यांसह अनेक खेळाडूंसह स्थानिक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। आई कोंबडपाडा वासिनी प्रीमियर लीग मध्ये 4 पुरुष संघ आणि 2 महिला संघांचा समावेश होता। अधिरा इलेव्हन्स, मातोश्री इलेव्हन्स, रायझिंग स्टार, गोरियर्स या 4 संघांमध्ये ही लढत संपन्न झाली आहे। उपस्थित झाले त्यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे। प्रल्हादजी शिंगरूत आताच उपस्थित झालेले आहेत व्यासपीठावर। फुलाची पाकळी आम्हाला महिलांच्या प्रतिनिधित्व करणारे 2 सचिन एकत्र आल्यानंतर कुठला सचिन कुठे ती म्हणजे एक पुढचा चेंडू मिलिंदकडून शॉर्टपिच चेंडू ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता तेवढाच चेंडू शुभारंभाचा फटका एक। यासह बातमीपत्रात वेळ झाली, इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।